मित्रांनो, तुम्हाला हल्ली असं वाटतं का की लॉकडाऊनच्या आधी माझे मित्र मैत्रीण जे काही फ्रेंड सर्कल होता ते एकदम जवळ होता आणि सारखे फोन असायचे, मेसेज असायचे, आणि आता एवढ्या 4-5 वर्षात कोणाचा फोन जास्त येत नाही, अलीकडे एवढ्या 2-4 वर्षात जास्त कोणाचा फोन येत नाही किंवा कोण कोणाशी जास्त बोलत नाही, संपर्कात नाहीत, मैत्री तुटली म्हणा किंवा त्यांच्या आयुष्यात ते खूप बिझी झालेत आणि तुम्हाला एकटं फील होतंय का? तर हे एकटं फील कशामुळे होतंय ते तुम्हाला आज सांगतो मी. हे बाकीचे जे तुमच्या सोबतचे जे आहेत तुमचे मित्र मैत्रिणी हे ते आपापल्या आयुष्यामध्ये पैसा कमवायच्या मागे लागलेले आहेत. आणि तुम्हाला काय झालेलं आहे, तुम्ही जर घरी असला किंवा एकटा असला तुम्ही पैसे कमवायच्या मागे जर पैशाकडे तुम्ही गांभीर्याने बघत नसाल, आणखी आयुष्याकडे गांभीर्याने तुम्ही आणखी बघत नसाल, तर तुम्हाला असं वाटत असेल कदाचित की बाबा मी सगळे माझे मित्रमैत्रीण मला सोडून म्हणजे मी एकटा पडलोय आणि बाकी सगळे आपापल्या आयुष्यात गुंतलेत, कोणाला एकमेकाचं घेणं देणं नाही, कोण कोणाला जास्त मेसेज करत नाही, फोन करत नाही. तर त्याच्यामागं कारण आहे की जे ते आपापल्या आयुष्यामध्ये पैशाच्या मागे लागलेले आहेत. तुम्ही बी काय करा, तुम्ही पण पैसे कमवायच्या पाठीमागे लागा. जीवनात पैसा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि पैसा तुम्हाला जर एकटेपणाची जाणीव होत नसेल का नाही किंवा पैशाबाबत गांभीर्य येत नसेल का नाही, तर तुम्ही एकच गोष्ट करा, आज तुमचं इंस्टाग्राम जमलं तर 1 दिवसासाठी अनइन्स्टॉल करून बघा, उघडूच नका. किंवा तुम्हाला फरक कळेल की इंस्टाग्राम बंद केल्यानंतर तुम्हाला किती जाणीव होईल की बाबा आपण किती एकटा आहे आणि इतक्या दिवस आपण किती वेळ आपला फुकट घालवला. आणि इंस्टाग्रामवर काय होतंय खरं सांगू का, 30-30 सेकंदाचे जे माणसं रील बनवतात, इन्फ्लुएन्सर जेवढे आहेत ते 30-30 सेकंदाचे रील बनवतात. आपल्याला ते 10 सेकंदात 15 सेकंदात स्क्रोल करायची सवय लागली. सारखं काय तर नवीन बघायचं आणि त्या नवीन बघण्याच्या ह्याच्यात वेळ तर जातोय प्लस आपलं स्वभावामध्ये चिडचिडपणा येतो जास्त. तुम्ही बघितलं असाल एखादी गोष्ट बघस्तवर आपण आणखी काय नवीन मिळतंय का ह्या बघण्याच्या नादामध्ये आपण 1 मिनिटासाठी इंस्टाग्राम ओपन केलं असेल तर आपण कमीत कमी 15 मिनिटं तरी ते अर्धा तास तरी ते इंस्टाग्राम बंद करत नाही म्हणजे ते आपल्या लक्षातच येत नाही की बाबा बघत 5 मिनिटाच्या ऐवजी 15 मिनिटं गेल्यात निघून. तर त्याच्यामुळे काय करा, तुम्ही इंस्टाग्राम बंद करा. हा तो कसं होतं, आता आपल्याला सवय असते ना मोबाईल बघायची, तर एका दिवसात ती सवय कधी मोडत नाही. त्याच्याऐवजी काय करा, तुम्ही फेसबुकला बघू शकता. तुम्ही फेसबुकचं काय होतंय, फेसबुकचा सगळ्यात एक प्लस पॉईंट हा आहे इंस्टाग्रामपेक्षा जास्त, की फेसबुकला कमीत कमी 2-3 मिनिटाचे, 5 मिनिटाचे, 10 मिनिटाचे व्हिडिओ असतात. मध्ये एक व्हिडिओ बघायचा असेल तर 5-10 मिनिटं आपण एका जागेवर स्थिर राहतो कमीत कमी. आणि त्याच्यामध्ये जास्त फेसबुकला असं न्यूडिटी जास्त दाखवत नाहीत. फेसबुकला काय फार तर पिक्चर दाखवतात किंवा वेब सिरीज दाखवतात, त्याचे 5-10 मिनिटाचे असतात त्याचे व्हिडिओ. पण ते बघत असताना आपल्याला लक्षात येते की अरे आपण एक व्हिडिओ बघितला बस झाला. तसं इंस्टाग्रामला अजिबात लक्षात येत नाही की बाबा आपण 1 मिनिटाचा व्हिडिओ बघितलाय किंवा 1 मिनिटं बघतोय किंवा 5 मिनिट झाली, 10 मिनिटं झाली, आपल्याला काय सुद्धा लक्षात येत नाही इंस्टाग्रामला. आणि इंस्टाग्रामला तुम्ही जे बाकीच्यांना ज्यांना फॉलो करताय, हिरोईन असू द्यात, क्रिकेटर असू द्यात किंवा बाकीचे इन्फ्लुएन्सर जे रील काढणारे असतात, बरेचसे कमी कपडे घालून असणारे असतात, कोण साडीत, म्हणजे कॉन्टेंट्स प्रत्येकाचे चांगले असतील ना असं म्हणत नाही मी किंवा कुणाला मी नावं ठेवायचे नाहीत मला, पण त्यांचे कॉन्टेंट जे आपण बघतोय ना त्यावेळेस ते पैसे कमवतात. ते तुम्हाला बघायला लावून पैसे कमवतात. मग तुम्ही काय करताय का, तुम्ही फक्त काय करताय, त्यांना पैसे देताय. तुम्ही तुमचा नेटचा रिचार्ज मारताय तुम्ही मोबाईलला 1-1 महिन्याचा, 2-2 महिन्याचा, आणि ते सगळे तुम्ही पैसे कशाला करताय, त्यांना पैसे देण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ खर्च करताय. तर तसं काय करू नका. तुम्हाला वाटलं तर एका दिवसासाठी अनइन्स्टॉल करून बघा. अनइन्स्टॉल करायची इच्छा होत नसेल ना तर 1 दिवस तुम्ही उघडूच नका इंस्टाग्राम आणि मग बघा तुम्हाला कसं वाटतंय. तर कुठलाही मित्र मैत्रीण किंवा कोण तुमचं लांब गेलेलं नाहीये. फक्त विषय असा झाला की जे ते आपापल्या आयुष्यामध्ये पैसे कमवायच्या मागे लागलेले आहेत, तर त्यांना कमवू द्या, तुम्ही कमवा पैसे. आणि पैशाशिवाय आयुष्यामध्ये काही नाही बरं का. तुम्हाला तुमच्यासोबत मित्र मैत्रीण चांगल्या काळात, वाईट काळात, चांगल्या काळामध्ये जेवढे असतात ना, वाईट काळामध्ये त्याच्या 100 पैकी 0.2% सुद्धा नसतात वाईट काळात. जर तुमचे 100 फ्रेंड असले ना, 100 मित्र, तर त्या 100 मित्रातले 2 जणच विचारतात, 4 दिवस झाला ऑनलाईन नाही, काय झालं रे,
कुणाला तर तेवढे पण नसतात, दोघं जण पण. म्हणजे माणसांना काय तुमच्याशी घेणं देणं नाही की तुम्ही ऑनलाईन आहे का नाही आहे, की तुमच्या आयुष्यात काय चाललंय, कोणाला काय घेणं देणं नाही. फक्त आपण हे व्हर्च्युअल जे जगतोय ना बघून, तर त्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जगायचं बंद करा आणि आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये जगा. तुम्हाला खऱ्या आयुष्यात किती जण मित्र 4 दिवस 5 दिवस आठवडाभर जर फोन तुमचा नाही गेला तर किती जणांचा फोन येतो, अरे भाऊ काय चाललंय, लय दिवस झालं फोन नाही. किती जण असतात तुमचे कॉन्टॅक्ट मध्ये. जर तुम्ही बघितलं तुमच्या मोबाईलच्या तर कमीत कमी 500 नंबर तर प्रत्येकाकडे गावतील. कारण कॉलेजला असतोय आपण, प्रत्येकांचे कॉलेजचे मित्र वेगळे असतात, क्लासमधले वेगळे असतात, आउट ऑफ क्लास वेगळे असतात, कोण प्री मध्ये झालेले असतात, कोणाचे ग्राउंडवर झालेले मित्र वेगळे असतात, रूमवरचे वेगळे असतात, फिरायला गेलेल्या गार्डन मधले वेगळे असतात. आणि मग हे असे भरपूर मित्रमैत्रीण असतात. पण त्यातलं 1-2 जण असे असतात की ते नसल्यावरती आपल्याला असं वाटतं की अरे आज कर्म नाही. तसे 1-2च असतात आणि काही जणांकडे तेवढे पण नसतात. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की चांगले मित्र जेवढे असतील ना तेवढ्याचा कॉन्टॅक्ट ठेवा. बाकीचा सगळा फापट पसार आहे डिलीट मारून टाका. नंबर डिलीट मारल्यानंतर एकच होईल की तुम्हाला बाकीच्यांचं एवढं जास्त टेन्शन येणार नाही. ज्याला कोणाला तुमची गरज वाटेल ना ते तुम्हाला 8 दिवसातनं 15 दिवसातनं एकदा तरी मेसेज करेल, भाऊ लय दिवस झालं किंवा ताई लय दिवस झालं, काय तू फोन नाही केला, मेसेज नाही केला, बरी आहेस का तू, किंवा काय चाललंय तुझं, असं एखादं तरी विचारतं. तेवढ्याच सेव्ह करा. बाकीच्यांचे नंबर तुम्ही सरळ काढून टाका. त्याच्यामुळं तुमचा वेळ लय वाचल. आणि काय नसते, आज तुम्ही जर इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला किंवा कुठं व्हॉट्सअपला स्टेटस टाकला, तुमचे 500 जण बघतात, 1000 जण बघतात आहे, किंवा मी कुणाचे किती जण बघत असतील, पण त्याच्यामधले तुम्हाला खऱ्या आयुष्यात ज्यावेळेस पैशाची गरज असते किंवा दुसऱ्या कशाची गरज असते त्यावेळेस किती जण येतात. तुम्ही जर एखाद्याला, तुम्हाला आज अचानक समजा तुमचा ऍक्सिडेंट झाला किंवा तुम्हाला काय नाही 5-10 हजार रुपयाची गरज आहे, काहीतरी अर्जंट घरात काम आहे किंवा तुम्हाला कुठेतरी जायचंय, कोणाची तरी गाडी पाहिजे, तुम्हाला किती जण, तुमच्या डोक्यात किती विचार येतो की आपण कुणाला फोन करू शकतो. 1 नाही तर 2 जणच असतात. मग 2 जण आपल्या आयुष्यातले खरी मित्रमैत्रिणी आहे असं समजायचं आणि बाकीच्यांचा विषय कट करून टाकायचा. ज्यावेळेस त्यांना गरज असेल त्यावेळेस ते करतात फोन आपल्याला. आपला स्वभावच असा असतो बऱ्याच वेळा की आपण सगळ्यांची मन जपायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात आपण माग राहतो. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये आहे, जे आपापल्या आयुष्यात पैसे कमावा लागला. तुम्ही पण आयुष्यात पैसे कमवा चांगले व्यवस्थित आणि लाईफ सेट करा. आणि माणसं काय म्हणतील, 4 दुनिया काय म्हणतात तसलं काय बघू नका. तुम्हाला गावल ते नोकरी करा, गावल ते व्यवसाय करा. पैसा कमवणं महत्वाचं आहे. पण पैसा कमवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, शारीरिक हानी काय झाली नाही पाहिजे. शारीरिक हानी म्हणजे तुमचं शरीर पण सांभाळा आणि पैसा कमवा. आणि मग तुम्हाला ज्या गोष्टी घेताना तुम्ही 2 वेळा 4 वेळा विचार करताय ना, त्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही बिना विचार करता खरेदी करताल ना त्यावेळेसचा आनंद बघा किती चांगला येतो. मग एकदा तुमच्या खिशामध्ये पैशाची जर तुम्हाला सवय लागली ना तर मग त्यावेळेस परत तुम्हाला कोण सांगायची सुद्धा गरज पडणार नाही की बाबा पैसे कमावा म्हणून. आपोआप आपल्याला एक चटक लागते. एखाद्याला दारुड्याला दारू नसल्यावर कसं तरी होतं, तसं ज्या माणसाला पैशाची सवय लागलेली असते का त्या माणसाच्या खिशात पैसा नसला ते बेचैन राहते. त्याच्यामुळं व्यवस्थित सगळेजण पैसे कमावा, आनंद राहावा, एकमेकांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, शरीराची काळजी घ्या आणि कुटुंबाची काळजी घ्या.